नमस्कार मित्रांनो, महावितरण शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज आपण द्वारका मंदिर दर्शन घेणार आहोत मित्रांनो आणि तेथील पूर्ण माहिती घेणार आहोत। द्वारका मंदिर गुजरात येथे मित्रांनो अरबी समुद्राच्या कडेवरती आहे मित्रांनो। हे पाहू शकता आपण आता पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे मित्रांनो आणि पार्किंगमध्ये गाडी लावून आपण दर्शनासाठी मित्रांनो जात आहोत। हे पाहू शकता हे जे झेंडा आहे ते हे मेन मंदिर आहे मित्रांनो आणि हे पाहू शकता हे सुदाम सेतू पण आहे येथे। हे पाहू शकता अशा पद्धतीने येथे लहान मुलांसाठी हुंटाची पण सवारी आहे मित्रांनो। हे पाहू शकता हे पूर्ण समुद्र आणि हा सुदाम सेतू। हे पाहू शकता हे हुंटाची सवारी लहान मुलांसाठी। हे पाहू शकता मित्रांनो हे पूर्ण समुद्र आहे आणि ही पार्किंग आहे येथे आणि ही आम्ही पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे मित्रांनो। मेन मित्रांनो तुम्हाला द्वारकेचं महत्त्व सांगतो मित्रांनो। हे पाहू शकता हे द्वारका येथील मुख्य मंदिर आहे मित्रांनो। हे जे झेंडा तुम्हाला दिसत आहे आणि हे गोमती खाडीवरती आहे मित्रांनो। हे पाहू शकता हे आहे मेन मंदिर आणि गोमती खाडीवर वसलेलं आहे मित्रांनो। याला जगत मंदिर किंवा त्रिलोक मंदिर असे सुद्धा म्हणतात मित्रांनो। तिन्ही जगातील सुंदर मंदिर आहे मित्रांनो। हे जगातील सुंदर मंदिर म्हणून ओळखले जाते मित्रांनो। आणि हे पाहू शकता हे आम्ही खाडीवरती आलो आहोत। पाय वगैरे हातपाय धुवून आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत मित्रांनो। हे पाहू शकता येथे खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो। हे दही आहे मित्रांनो आणि चांगल्या क्वालिटीचं आहे। हे पाहू शकता हे आम्ही आता पाय वगैरे हातपाय धुवून दर्शनासाठी जात आहोत मित्रांनो। तिन्ही जगातील सुंदर मंदिर म्हणून अशी ओळख आहे मित्रांनो। हे पाहू शकता हे खूप चांगला नजारा आहे। ही गोमती खाडी आहे मित्रांनो समुद्राची आणि तिन्ही जगातील सुंदर मंदिर म्हणून ओळखले जाते मित्रांनो। मुळात मित्रांनो 2500 वर्षापूर्वी मित्रांनो हे मंदिर मित्रांनो बनवलेलं आहे मित्रांनो। हे पाहू शकता हे पूर्ण भाविक भक्त कोणी स्नान करून हातपाय धुवून दर्शनासाठी मित्रांनो रांगेमध्ये जाण्यासाठी येथे जात आहेत। आणि रस्त्यामध्ये मित्रांनो आम्ही आता नाश्ता केला नाही। गुजरातमध्ये मित्रांनो फेमस असा हा फाफडा आहे, फाफडा जिलेबी ही आम्हाला रस्त्यामध्ये दिसलेली आहे मित्रांनो आणि हे फाफडा जिलेबीचा आम्ही स्वाद घेत आहोत मित्रांनो। आम्ही एक 3 प्लेटची ऑर्डर दिलेली आहे यांना आणि गरमागरम असा फाफडा आम्हाला करून देत आहेत मित्रांनो। हे पाहू शकता खूप चांगली टेस्ट आहे मित्रांनो। हे पाहू शकता फाफडा जिलेबी ढोकळा हे गुजरातमधील प्रसिद्ध आयटम आहेत मित्रांनो नाश्त्यासाठी। पाहू शकता तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे फाफडा केलेला आहे आणि विशेष म्हणजे गरमागरम आहे मित्रांनो। आणि हे पाहू शकता आता दर्शनासाठी आम्ही निघालो आहोत। हे पाहू शकता हे सुदाम सेतू। येथूनच सुदाम आपल्या मित्राला भेटण्यासाठी आले होते मित्रांनो आणि आम्ही आता दर्शनासाठी जात आहोत मित्रांनो। पाहू शकता मित्रांनो गोमती खाडीवरती वसलेलं हे सुंदर द्वारका मंदिर मित्रांनो। जगत मंदिर किंवा त्रिलोक मंदिर सुद्धा असे म्हणतात मित्रांनो याला। हे पाहू शकता हे पूर्ण प्रसादाचे दुकान आहेत। हे पाहू शकता मित्रांनो हे मंदिर आहे मुख्य मंदिर आणि ही लाईन आहे। आता ह्या लाईनमध्ये मित्रांनो आम्हाला दर्शन घेण्यासाठी लागायचं आहे। पाहू शकता तुम्ही खूप सकाळी पण खूप गर्दी आहे। हे पाहू शकता खूप असं सुंदर मंदिर आहे मित्रांनो। तिन्ही जगातील सुंदर मंदिर म्हणून अशी ओळख आहे मित्रांनो आणि हे गोमती खाडीवर वसलेलं आहे। जगत मंदिर किंवा त्रिलोक मंदिर असे सुद्धा म्हणतात मित्रांनो। आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे मंदिर भगवान श्रीकृष्णाच्या नातू वज्रनाथ यांनी बांधले आहे मित्रांनो आणि ही अरबी समुद्राच्या पाण्यातून उठलेले आहे मित्रांनो आणि वैभवशाली रचना आहे मित्रांनो या मंदिराची। पाहू शकता तुम्ही
2500 वर्षापूर्वी ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे मित्रांनो. हे पाहू शकता खूपच असे सुंदर दुकानं मित्रांनो, हे पाहू शकता. आणि मेन मंदिरामध्ये मित्रांनो तुम्हाला अलाउड नाही मित्रांनो मोबाईलला, त्यामुळे आम्ही मधलं दृश्य तुम्हाला दाखवू शकत नाही मित्रांनो. हे पाहू शकता येथे चप्पल स्टँड, मोबाईल, हे पाहू शकता सुदाम सेतू खूप भव्य दिव्यशाली आहे मित्रांनो. आणि हे पाहू शकता हेच मंदिर आहे. खूपच सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. हे पाहू शकता सुदाम सेतू. येथूनच सुदाम आपल्या मित्रांना श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आले होते मित्रांनो. आणि हे पाहू शकता हे उंट सवारीसाठी भरपूर लहान मुलं आनंद घेत आहेत मित्रांनो. हे पाहू शकता हे समुद्राच्या गोमती खाडीवरती सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. आणि हे पाहू शकता हे शिंप्या, हे पाहू शकता समुद्रामधील शिंप्या आहेत मित्रांनो, पाहू शकता. आणि हे उंट, हे पाहू शकता मित्रांनो. आता आमचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो आणि आम्ही आता आलो आहोत जेवण करण्यासाठी मित्रांनो. येथे एक संस्था मित्रांनो ही खानावळ चालवते. 30 रुपयामध्ये मित्रांनो येथे पोटभर जेवण आहे मित्रांनो. हे दाखवतो तुम्हाला. हे बघा एक स्वीट आहे, डाळ, भाजी, भात, पोळ्या. हे पाहू शकता. हे खालून टोकन आणायचं मित्रांनो 30 रुपयाचं. आणि येथे टोकन देऊन पोटभर जेवणाची येथे द्वारकेमध्ये व्यवस्था आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. हे जेवणासाठी भाविक भक्त रांगेमध्ये जात आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो जेवणाची व्यवस्था आहे, पाहू शकता. जेवण करण्यासाठी भाविक भक्त आले आहेत आणि ही जेवणाची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने आहे मित्रांनो येथे. हे पाहू शकता हे निवेदन लावत आहेत, रांगेमध्ये या म्हणून लोकांना सांगत आहेत. हे पाहू शकता जेवणाची व्यवस्था खूप चांगली आहे, पोटभर जेवण आहे मित्रांनो. अजून एक वेळेस मित्रांनो तुम्हाला द्वारकेची माहिती सांगतो मित्रांनो. द्वारका हे मुख्य मंदिर आहे मित्रांनो, गोमती खाडीवर वसलेलं आहे. याला जगत मंदिर किंवा त्रिलोक मंदिर असे सुद्धा म्हणतात मित्रांनो. आणि तिन्ही जगातील सुंदर मंदिर म्हणून या मंदिराची पण ओळख आहे मित्रांनो. हे पाहू शकता हे स्वीट आयटम आहे आणि हे खूप चांगल्या पद्धतीने हे बसून जेवण्याची व्यवस्था आहे मित्रांनो. आता आमचं जेवण आटपत आहे मित्रांनो, जेवण झालेलं आहे आमचं. आणि जेवण झाल्यानंतर मित्रांनो आम्ही आता पुढे आम्हाला जायचं आहे मित्रांनो. पुढच्या भागामध्ये मित्रांनो तुम्हाला मी बेट द्वारका दाखवतो मित्रांनो. येथून जवळच आहे बेट द्वारका. आणि विशेष म्हणजे मित्रांनो बेट द्वारकेला पहिलं समुद्रानेच जायचे मित्रांनो, जहाजाच्या साहाय्याने. आता तिथे 6 महिने झालेलं आहे मित्रांनो. तिथं खूप असं विशाल काही ब्रिज बांधलेला आहे मित्रांनो. हे पाहू शकता हे वाडेकरी आहेत, हे आम्हाला सपोर्ट करत आहेत मित्रांनो, पाहू शकता. आणि हे पाहू शकता खालच्या साईडला आम्ही जेवून आलो आहोत मित्रांनो. गुगली ब्राह्मण 505 पंडा सभा और पुजारी परिवार संचालित भोजन प्रसादालय 30 रुपये हे आहे मित्रांनो. आणि याचा टाईम आहे 10:30 ते 1:30. हे तिकीट काउंटर आहे मित्रांनो येतो. आणि संध्याकाळी 7 ते 10 असा टाईम टेबल आहे मित्रांनो. हे पाहू शकता हे तिकीट काउंटर आहे येथे. आणि तिकीट काउंटरवरती मित्रांनो 30 रुपयाचं टोकन मित्रांनो तुम्हाला घ्यावं लागते. आणि टोकन घेतल्यानंतर मित्रांनो वर जाऊन तुम्हाला ते टोकन दाखवावं लागते आणि दाखवल्यानंतरच तुम्हाला मध्ये एंट्री दिल्या जाते मित्रांनो. हे पाहू शकता हे तुम्हाला बाहेरून मी बिल्डिंग दाखवतो मित्रांनो, यांत्रिक भोजन प्रसादालय. हे पाहू शकता ही पूर्ण बिल्डिंग आहे मित्रांनो जेवण करण्याची. आणि मित्रांनो आम्ही आता पुढं
बेट द्वारकेला जात आहोत मित्रांनो. आणि रस्त्यामध्येच आम्हाला हे पाहू शकता आहे टाटा नमकची फॅक्टरी आहे मित्रांनो. इथं द्वारकेमध्ये खूप अशी मोठी आहे मित्रांनो. हे पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.